नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या लेक्चरमध्ये IBPS आणि TCS नी परीक्षा घेतल्याच्या नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा एक चॅप्टर आहे. वर्ग समीकरण या नावाने हे प्रकरण शालेय स्तरावरती मराठी भाषेच्या माध्यमातल्या विद्यार्थी संबोधतात. तर या प्रकरणामध्ये असणाऱ्या दोन समीकरणांच्या मिळणाऱ्या रूट्स म्हणजे उकलींच्या तुलनेवरती प्रश्न विचारले जातात. आम्ही वर्गसमीकरण ही जी काही संकल्पना आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना आपण साधारणतः 9व्या आणि 10व्या वर्गामध्ये शिकलेली आहे. आणि तसं 11वीला सायन्स असेल आणि तिथल्या मास्तरांनी कष्ट घेतले असतील आणि तुम्ही 11वी अभ्यासाचं वर्ष असते असं कन्सिडर करून शिकला असाल तर तिथे एक शिकायला भेट. तर या तीनही वर्षामध्ये दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून त्यांच्या मिळणाऱ्या उकलींच्या तुलनेवरती आपल्या सिलेबसमध्ये काही बोललेलं आहे. शालेय स्तरावरच्या किंवा कॉलेजच्या स्तरावरच्या अभ्यासक्रमामधल्या विषयी बोलतो. मग ही तुलना आपल्याला जेव्हा स्पर्धा परीक्षा द्यायची वेळ येते तेव्हा त्यात बोललं गेलेलं आहे. IBPS आणि TCS जेव्हा परीक्षा घेते तेव्हा त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मिनिमम साईडला 5 प्रश्न या भागावरती किंवा या प्रकारच्या प्रश्नाला समर्पित केलेले असतात. राईट. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असा एक चॅप्टर आहे. त्याला मराठीमध्ये आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. राईट. हल्लीचा विद्यार्थी म्हणजे बऱ्यापैकी नेसलेची मार्केटला मॅगी आल्याच्या नंतर जन्मलेला आहे. त्याचं काय ते पटकन मॅगी शिजवली आणि खाल्ली अशा स्तरातला पोरगा आहे. त्याला इन डिटेल मध्ये काही शिकण्याची इच्छा नाहीये. आता अशा प्रकारचं शिकवणं कधी जमलंच नाही. तरी मी माझ्या पातळीवरती प्रयत्न करतो की या तासामध्ये ही कन्सेप्ट समजली जाईल. मुळामध्ये ह्या संकल्पनेचा एक इन डेप्थ जाऊन अभ्यास पाहिजे. तर हे सगळं पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. तशा तुमच्या अपेक्षाही नाहीत. आलेल्या 5 मधले 2 जरी करेक्ट आलं तर बस झालं. अशा भिकार मानसिकतेतले विद्यार्थी असतात बरेचसे. 95% असतात. पैकीच्या पैकी मिळाली पाहिजे. थोडं इन डिटेल अभ्यास केला जाणं गरजेचं आहे. राईट. पण आता मी माझ्या पातळीवरती जेवढं मला जमेल त्या पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये सांगून मोकळा करतो. तर या प्रकरणामध्ये आपल्याला या प्रकरणात या प्रकारच्या प्रश्नाचे स्वरूप काय बघा. आपल्याला 2 वर्ग समीकरणं दिली जातात. दोन वर्ग समीकरण दिली जातात. इथे 2 समीकरणं दिली जातात आणि 2 वर्ग समीकरणं देऊन तुझ्या पर्यायामध्ये
एक पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय असे 4 पर्याय दिले जातील. समीकरणांच्या उकलीच्या संदर्भाने तुलनात्मक गणितीय विधानं दिली जातात. म्हणजे लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू अशा प्रकारचं काय केलं जातं तिथं मॅथमॅटिकल सिम्बॉल्स इन्सर्ट करून 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायातनं एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता या प्रश्नाचं स्वरूप झाल्याच्या नंतर तिथं कशाच्या उकलीच्या म्हणजे रूट्सच्या संदर्भाने ती विधानं दिलेली आहेत. राईट. इकडे जी 4 ऑप्शन्स आहेत, दिस 4 ऑप्शन्स shows mathematical comparison between them. These comparisons are stated using symbol of less than, equal to, greater than, less than or equal to, or greater than or equal to. कळतं? आणि हे सगळं करताना आपण पर्यायामध्ये कोण आहे, त्यांच्या उकल आहे, तर कोण आहे, त्यांचे रूट्स आहेत तिथं. राईट. आणि या रूट्स काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्हाला रिक्वायरमेंट काय बघा, ही या प्रश्नाला सोडवताना या प्रश्नाला सोडवताना तुम्हाला काय काय आलं पाहिजे, वर्ग समीकरण सोडवता आलं पाहिजे. सोडविता आले पाहिजे. करेक्ट. आणि दुसरी एक रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हाला नंबर लाईन म्हणजे संख्या रेषेचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. राईट. तुम्हाला संख्या रेषा नंबर लाईन चे ज्ञान असणे आवश्यक आहे. राईट. आता तुम्हाला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे, राईट, आणि संख्या रेषेचं ज्ञान काय असलं पाहिजे याच्या संदर्भाने थोडंसं बोलतो. खरं तर हे गृहीत धरलं गेलं पाहिजे तुम्हाला येतंय. राईट. तर वर्ग समीकरण सोडवताना वर्ग समीकरण म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडविण्याच्या पद्धती सगळ्यात पहिली पद्धत अशी आहे
एक आहे मेथड ऑफ फॅक्टरायझेशन, राईट, अवयव पद्धतीने सोडवणे. सोडविणे, राईट, म्हणजे मेथड ऑफ फॅक्टरायझेशन असं म्हणतात त्याला. सोडवायचं मेथड ऑफ फॅक्टरायझेशन. ओके. एक दुसरी मेथड आहे बाय मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं जातं. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला तिथं मिळणाऱ्या वर्गपद आणि स्थिर पदांच्या सहगुणकाच्या गुणाकाराची बेरीज किंवा वजाबाकी ही लिनियर टर्म म्हणजे एकरेषीय पद जे काही आहे त्याच्या सहगुणका एवढं मिळेलच याची खात्री नसते. सो दिस इज नॉट अ युनिव्हर्सल वे ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही काही वैश्विक पद्धती नाहीये. धिस मेथड हॅज सर्टन लिमिटेशन्स, याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. कळ, त्या मर्यादा पाळून जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर यू कॅन सॉल्व युझिंग मेथड ऑफ फॅक्टरायझेशन. या पद्धतीनं तुम्ही जर तुमचे रूट्स हे रियल आणि इक्वल ऑर डिफरंट असतील, वास्तव संख्या की ज्या समान किंवा भिन्न असतील, then and then you can solve quadratic equation by using method of factorization. पण जर तुम्हाला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे म्हणजे वर्ग समीकरणांच्या उकली या कॉम्प्लेक्स नंबर्स, म्हणजे काय म्हणता येईल, रिअल नंतर कॉम्प्लेक्स इमॅजिनरी नंबर्स, काल्पनिक संख्या जर असतील तर तुम्हाला या पद्धतीने सोडवता येत नाही. या पद्धतीमध्ये तुम्हाला पाडेपाठ असणं अपेक्षित आहे, राईट. आणि नुसतं पाडोपाठ असणं अपेक्षित नाही, तर त्या पाड्यांना तुम्हाला अशा पद्धतीनं फॅक्टराईज करावं लागतं की जेणेकरून त्या मिळणाऱ्या अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी ही मधलं पद असं संबोधलं जातं. ते मधलं पद म्हणजे म्हणजे एक रेषीय पद, म्हणजे त्याला लिनियर टर्म असं म्हणतात, त्याच्या सहगुणक एवढं असलं पाहिजे. याचा ड्रॉबॅक्स आहे. ह्याच्यातली युनिव्हर्सल मेथड कुठली आहे? याच्यातली युनिव्हर्सल मेथड आहे पूर्ण वर्ग पद्धती, राईट. इजिप्शियन मॅथमॅटिशियन अबू अल बकरनं दिलेली पद्धती आहे, राईट, पूर्ण वर्ग पद्धती. आणि आपल्याकडच्या वेदिक मॅथमॅटिक्स मध्ये याच्यावरती खूप काही बोललेलं आहे. त्याला मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर असं, बाय मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर असेल. आणि हे एकदम म्हणजे काय म्हणता येईल त्याला, अपेक्षित रास्त चांगली मेथड आहे. तुम्ही या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं. आणि त्याच्याने वेळ पण वाचतो परीक्षेमध्ये. याचा जर तुम्हाला अप्रोच असेल, त्याला वापरायचं कसं हे जर कळलं असेल तुम्हाला, तर तुम्ही काही सेकंदाच्या आत त्याच्या वर्ग समीकरणांच्या उकली काढू शकतो. मग ते तुमच्या वास्तव संख्या असो की मग वास्तव संख्यांमध्ये त्या परिमेय असो की अपरिमेय असो, म्हणजे रिअल नंबर्स असो, आणि रिअल नंबर्स मध्ये इफ दे आर रॅशनल ऑर इरॅशनल इट डझंट मॅटर. आणि किंवा ते कॉम्प्लेक्स जरी असले, जे इमॅजिनरी नंबर्स म्हणजेच ते काल्पनिक संख्या जरी असतील, काहीही असलं तरी हे युनिव्हर्सल मेथड आहे. ही तुमचा टाइम सेव्ह करते, ही तुम्हाला पटकन तुम्हाला उकली देते काही सेकंदाच्या आतमध्ये, राईट. पण ना शालेय स्तरावरती ना स्पर्धा परीक्षा शिकत असताना आपल्याला या पद्धतीवरती आपल्या सर कडून काम करून घेतलं जात नाही. किंवा
आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा याच मेथडनी सोडवण्याचं सांगितलं होतं, त्याच्याविषयी बोललं जातं नाही. तसे आपण तुम्ही जे पुस्तकं वापरता त्यामध्ये वर्ग समीकरण चॅप्टर दिलेलं जे काही आहे, तर त्याची पानं फाडून वेळ खाण्याच्या लायकीचं पण नाहीये, कारण ती इंक पण चांगली नसते आणि ते कागद पण चांगला नसतं, राईट. ते काही कामाचंच नाहीये. मग याच्यानंतर एक मेथड येत आहे, या पूर्ण वर्ग पद्धतीचं जनरलायझेशन केलंय, राईट. सामान्य रूप दिलेलं आहे युझिंग म्हणजे बी स्क्वेअर प्लस ऑफ एक्स इक्वल्स टू मायनस बी. आम्हाला हे सूत्रही पाठ नाही, बघा लय अवघड आहे आमचं. तर बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a या सूत्राचा वापर करू, राईट. या सूत्राचा वापर करू. ओके. तर आता हे लगेच कळतं ना आपल्याला, वर्ग समीकरण दिलं तर हे ए काय, बी काय, सी काय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढल्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात, बी स्क्वेअर मायनस 4ac ला. त्याची व्हॅल्यू काढली की लगेच आपल्याला मायनस बी प्लस बी करून एका सेकंदाच्या आत म्हणजे असं वर्कआउट करता येतं. या 3 पद्धती आहेत. या 3 पद्धती वापरून आपण आपल्याला वेळ वाचवण्यासाठी ही पद्धती महत्वाची आहे, या पद्धतीनं करण्याचा आग्रह असला पाहिजे, राईट. याच्यानंतर तुम्हाला नंबर लाईन्सचं नॉलेज असलं पाहिजे, सांगितलं ना मी तुम्हाला. तर नंबर लाईनचं नॉलेज म्हणजे काय असतं बघा. तुम्हाला संख्या रेषेचे ज्ञान असलं पाहिजे. तर संख्या रेषेचं ज्ञान म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये, तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. तर मी एक संख्या रेषा काढतो इकडे. तर त्या संख्या रेषेच्या संदर्भाने काही गोष्टी आपण थोड्याशा क्लिअर करूया. ही एक संख्या रेषा आहे, राईट. एक इक्वी स्पेस वरती काही नंबर्स आपण ड्रॉ करूयात. तर इथे शून्य वगैरे काही दाखवत नाही, ओके. तर आपण याच्यावरती थोडं बोलूया. तुम्ही जर संख्या रेषेच्या या बाजूला जात असाल, राईट, तर इकडे जात असाल तुम्ही, संख्यांची किंमत काय होत जाते, किंमत कमी होत, राईट. संख्यांची किंमत काय होत जाते, कमी होत जाते. कमी होत जाणं म्हणजे या साईडला तुम्ही मायनस मध्ये जात, निगेटिव्ह असेल, कमी 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 होत जात. आणि तेच तुम्ही संख्या रेषेच्या या बाजूला जात असाल, जर तुम्ही संख्या रेषेच्या या बाजूला जात असाल, तर संख्यांची किंमत काय होते, किंमत वाढत जाते. वाढत जाते म्हणजे ती प्लस असेल. समजा मी 2 संख्या दाखवल्या इथं, मी इथे एक संख्या घेतली अशी, पी नावाची संख्या घेतली, आणि ऍट द सेम टाइम मी इथे एक संख्या घेतलं, क्यू. तर हे इकडून इकडं चाललंय, तर निश्चितपणे पी पेक्षा क्यू कसं असेल, मोठा असेल. जे लहान संख्या या तुमच्या डाव्या हाताला असतील, मोठ्या संख्या या उजव्या हाताला असतील, राईट. तर इथे एक गोष्ट टीप, महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची. ती टीप अशी आहे, राईट.
आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाच्या उकली काढा. राईट. ज्या काही उकल निघतील त्यातले लहान उकल आणि मोठी उकल कोणती याचा आधी शोध घ्या. राईट. मिळणाऱ्या दोन उकली चढत्या क्रमाने म्हणजे पहिल्यांदा लहान नंतर मोठी म्हणजे म्हणजे काय, पहिल्यांदा लहान उकल लिहायची, उकल म्हणजे रूट, नंतर मोठी उकल असं लिहायचं. चढत्या क्रमाने लिहा. चढत्या क्रमाने संख्या रेषेवर दाखव. आणि एकदा संख्या रेषेवर दाखवलं की याच्यानंतर एक गोष्ट करायची असते, ती असते तुलना. मग उकलींची तुलना करा. आता तुलना करा तर त्यासाठी काय करा, तुलना उगाच होत नसते. मग त्यासाठी जे काही करायचं आहे ती मी याच्या पुढच्या पेजेस मध्ये एक्सप्लेन करतो. राईट. काय करायचं तुम्हाला, मला संख्या रेषेचं ज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला दिलेल्या वर्ग समीकरणाच्या उकली काढाव्या लागतील. मिळणाऱ्या दोन उकलीमध्ये पहिल्यांदा लहान नंतर मोठी लिहायची, लहान आणि मोठी आणि संख्या रेषेवर लिहायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्या मिळालेल्या समीकरणांच्या उकलींची तुलना करायची. ओके. मग मिळालेल्या वर्ग समीकरणांच्या उकलींची तुलना करत असताना आपल्याला एकूण 6 केस मिळतात. किती केस? 6 केसेस मिळतात. पृथ्वी तलावावरती आपण कुठेही बोंबलत फिरलो, काहीही केलं तरी या 6 केसेसच्या बाहेर कोणीच प्रॉब्लेम तयार करू शकणार नाही. राईट. मग काय होतं, सॉरी, दिलेल्या दोन समीकरणांना सोडविल्यानंतर मिळणाऱ्या उकलीचे निष्कर्ष खालील 6 प्रकारचे असते. या 6 प्रकाराच्या पलीकडे 7वा प्रकार असणार नाही. राईट. किती प्रकार असतील? 6 प्रकार असतील. 6. तर मी काय करते, ते टेबल तयार करतो छान. त्याचं पूर्वी नाही कॉल केली तुम्ही. आणि समजा दिलेल्या वर्ग समीकरणांच्या चल पी आणि क्यू आहे. जी काही समीकरण दिलेली आहेत
त्यांची जी काही चल असतील ते पी आणि क्यू1. राईट. मी आता काय सांगतो बघा, जे 6 प्रकार आहेत त्या 6 प्रकाराच्या बाहेर ह्या जगाच्या पाठीवरती कुठेही बोंबलत फिरलास तर याच्या पलीकडे, हाच्या पलीकडे सात्विक केस जनरेटच होऊ शकत नाही. 6 केस आहेत. कळ. आता या 6 केस नीट समज. पहिली केस, शक्यता क्रमांक काय असू शकतं पॉसिबिलिटी? गणितीय संबंध आणि त्या संबंधाच्या दृष्टीनं संख्या रेषेची स्थिती, संबंधांच्या दृष्टीने संख्या रेषेवरील स्थिती. राईट. परमेश्वर कृपेनं आपल्याला भगवंतानं डिजिटल बोर्ड घेऊन दिलाय. आपण काय करू, थोडं पी आणि क्यूला 2 वेगवेगळे रंग वापरू. आता जाऊ द्या, आपण आधी असं पहिलं घेऊ. तर पहिला गणितीय संबंध काय असेल? 2 राशींमधला गणितीय संबंध हा ग्रेटर काय, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे 5 संबंध झाले. 1, 2, 3, 4 आणि 5. मी एकूण किती सांगितले? 6 सांगितले. आता लिहिले 5. 6वा काय ते मी सांगतो. राईट. तर पहिला गणितीय संबंध आपण अभ्यासाला असा घेऊयात, पी आणि क्यू. ती एक संख्या रेषा, एक संख्या रेषा काढूयात आपण. संख्या रेषा आपण पांढऱ्याच्या दिशेने काढू. ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबर आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मी वर्ग समीकरण सोडवल्याच्या नंतर मला पीच्या किमती एक 5 किंमत मिळाली आणि एक 8 किंमत मिळाली. आणि मला वर्ग समीकरण सोडवल्याच्या नंतर मला क्यूच्या किमती, मला 2 1 मिळाली आणि 4 1. 2 आणि 3 मिळाले. राईट. उकलीच्या असं बघितलं ह्याच्यावरून ठरवायचं नाही कधीच, आणि धोकादायक प्रकार आहे. मला उकल ज्या काही मिळाल्या ना, त्या मिळालेल्या उकल मी चढत्या क्रमाने लिहिली बघा. पहिल्यांदा लहान, नंतर मोठी, पहिल्यांदा लहान, नंतर मोठी लिहिली. तर पहिल्यांदा आपण इथं, मी आता माझ्याकडे पिवळा पेन ऍक्टिव्ह आहे हा. तर 2, हे 2 आणि नंतर 3, हे माझ्या क्यूचं प्रेझेंटेशन. हे माझ्या क्यूचं प्रेझेंटेशन. राईट. आणि पीचं प्रेझेंटेशन माझं काय होईल? 5 आणि 8. म्हणजे एक्सचा वर्ग मायनस 13x, सॉरी पी आहे ना, पीचा वर्ग मायनस 13p प्लस 40 असं जे वर्ग समीकरण येतं त्याच्यात ते उकली आहे. राईट. तर हे पी. आता मला सांगा,
ह्या पीच्या क्यूच्या पूर्ण समोर आहे पीची लाईन. क्यूच्या लाईनच्या समोर पूर्ण पीची लाईन आहे. तर या केसमध्ये पी हा क्यू पेक्षा मोठा असतो. अशी पोझिशन आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाच्या रूटची नंबर लाईनवर दिसत असेल तर बिनदिक्कतपणे ही त्याचं ऑप्शन असेल. काय बोलतो कळतंय? असं पोझिशन दिसत असेल, माझी पूर्ण पी ची रेष पाठीमागे आहे, हे क्यू ची रेष पाठीमागे आहे, पी ची रेष पुढे आहे, तर त्याच्यामध्ये पी मोठा कोणापेक्षा असतो? क्यू पेक्षा मोठा असतो. हे त्याचं काय असेल? स्टेटमेंट असेल. दुसरं काय होतं याच्यामध्ये, दुसरं कन्क्लुजन काय येऊ शकतं, निष्कर्ष? तर दुसरी बाब अशी आहे, पी लहान आहे क्यू पेक्षा. राईट? काय लक्षात ठेवायचं? पी ची रेष पुढं, क्यू ची रेष मागं, मग अशा केसमध्ये पी मोठा असेल क्यू पेक्षा, खलास. मग आता पी लहान आहे क्यू पेक्षा म्हणजे आता काय होईल? पी ची रेष मागं, क्यू ची रेष पुढं. ज्याची रेष पुढं तो मोठा, ज्याची रेष मागं तो लहान. कळतंय? खूपच सिंपल आहे, म्हणजे आगाऊ डोकंच लावायचं नाही. नंबर लाईन काढली, डिंग डॉंग डिंग, रेष, कोणती रेष पुढे आहे, कोणती रेष मागे आहे, खलास. जे रेष पुढं त्याच्या उठली मोठ्या, जे रेष मागं त्याच्या उठली लहान, खलास. राईट? मग आता पी ची किंमत मी पकडतो, एक नंबर लाईन काढून घेतो परत मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर समजा मला पी ची किंमत दिला मला 3 आणि 7, आणि क्यू ची किंमत दिलं मला 8 आणि 11. राईट? क्यू ची किंमत किती आहे? 8 आणि 11 आहे. 8 पासून 11 पर्यंत, 8 पासून 11 पर्यंत आहे. आणि ही कुणाची लाईन आहे? माझी क्यू ची लाईन आहे. आणि मला दिलेल्या पी ची लाईन ही काय असेल? कुणाची लाईन? पी ची लाईन 3 पासून 7 पर्यंत असेल. ही पी ची लाईन. आता बघ, कुणाची लाईन महाग आहे? पी ची लाईन महाग आहे. लाईन कुणाची पुढे आहे? ची पुढे आहे. जो पुढं तो मोठा, म्हणून कोण मोठा? क्यू मोठा पी पेक्षा. कळतं? आता पी बरोबर क्यू घ्यायचं आपल्याला. राईट? मी थोडस त्याला स्क्रॉल करतो अपर साईडला. आता माझ्याकडे तिसरी केस माझी अशी तयार होते, की पी बरोबर क्यू तयार. हे पी बरोबर क्यू तयार होते. आता पी बरोबर क्यू म्हणजे पी चे दोन्हीच्या दोन्ही रूट्स सारखेच पाहिजेत, क्यूचे दोन्हीच्या दोन्ही रूट. म्हणजे पी चे 2 रूट, क्यू चे 2 रूट, असे 4 रूट, सगळेच्या सगळे 4च्या 4 रूट एकाच किमतीचे पाहिजे. राईट? पी 5,5, क्यू सुद्धा 5,5 पाहिजे. कळतं? म्हणजे पी च्या किमती पण काय पाहिजे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. राईट? म्हणजे मला पी ची किंमत 5,5
म्हणजे माझी लाईन इथंच असेल, 5,5 म्हणजे इथंच आलं हे पी माझं. आणि मला त्याच वेळेला क्यूची किंमत सुद्धा काय पाहिजे, 5,5च पाहिजे. कुठली ज्या आहेत त्याच पाहिजे. तर आणि तरच काय होतंय, पी इक्वल्स टू क्यू होतंय. असं नाही चालणार, 5 - 5 - 5 - 5 - 5 असं असेल तर ते तसं इक्वल नसतं ते. राईट. आता बघ पुढचं. राईट. मला वाटतं याच्यामध्ये काही फार अवघड नाही. मी जेव्हा हे सांगतोय तेव्हा तुम्हाला खूप भारी वाटत बसलं. हे तर येतच की. येतं ना, मला माहिती. की पी पुढं क्यू मागं, जो कोणी मोठा असेल तो पुढं, लहान असेल तो मागं. हे ऋतिकचा डान्सच लक्षात ठेवायचं. पुढं मोठा, मागं लहान. दोन्ही इक्वल जेव्हा असतात ना, तेव्हा त्याचे दोन्हीच्या दोन रूट्स, त्याचे दोन रूट्स, 4 रूट्सची किंमत एकच पाहिजे. त्यांची लाईन तयार नाही झाली पाहिजे. दे शुड फॉर्म अ कॉमन पॉइंट ऑन अ नंबर लाईन. एकच कॉमन पॉइंट असलं तर दे शुड फॉर्म इक्वॅलिटी. राईट. त्याच्यानंतर आता थोडस पुढं जाऊया. राईट. थोडस पुढं म्हणजे आता इथून पुढच्या ज्या 3 केस आहेत त्या केस अत्यंत महत्वाच्या आहेत. जर तुम्ही चौथा, त्यातली चौथी केस, 4. राईट. काय होऊ शकतं, पी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू. म्हणजे तुमच्या पीच्या किमती या काय असू शकतील. समजा तुम्ही पी बरोबर 5,9 घेतलं, तर तुमच्या क्यूच्या किमती हे 2,5. आता या केसमध्ये होतं काय तुला दाखवतो. आपण एक नंबर लाईन काढू. या नंबर लाईन वरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे 9. ओके. आता गंमत गंमत म्हणजे काय, गंमतच असते हो फारच काय. 5 ते 9 दिले पीची किंमत आणि क्यूची किंमत किती. हे इथं 5 ते 9 ही पीची लाईन आणि क्यूची लाईन काय आहे. क्यूची लाईन कुठून आहे, 2 ते 5 आहे. याचा कॉमन इंटरसेक्शन जो आहे ना, याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय. इंटरसेक्शन जो येतो ते सामायिक भाग म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे सामायिक भाग. हे क्यूची रेष आणि पीच्या रेषेमध्ये एक सामायिक भाग आहे. तो जो आहे ना तो पॉइंट आहे. तो सामायिक भाग जो आहे ना तो पॉइंट आहे. तो पॉइंट कुठला आहे, 5. आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर रेष पुढे होती, मागं होती, पॉइंट कॉमन नव्हता. याच्यामध्ये पी पुढे आहे, क्यू मागं आहे, पण याची सुरुवात हा याचा शेवट आहे. त्याच्यामध्ये पहिल्या लाईन मध्ये दुसऱ्या लाईन मध्ये याचं ते कॉमन आहे का बघा, याच्यामध्ये गॅप आहे. इथं सुद्धा इथं पी आहे, इथं पासून क्यू वगैरे होतं त्याच्यात पण गॅप आहे. तुम्हाला बघायचं तर थोडं खाली करतो मी. बघ, याच्यामध्ये एवढा गॅप आहे, याच्यामध्ये एवढा गॅप आहे. इथं गॅप नाहीये 2 लाईन.
दोन लाईन मध्ये एक पॉइंट इंटरसेक्ट करतो, असं पॉइंट इंटरसेक्शन असेल तर कंडिशन लेस दॅन ऑर इक्वल टू और ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ची असते. राईट. इथं रेष एक पुढे आहे एक मागे आहे, दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये. इथं पण तशीच केस आहे, एक रेष पुढे एक रेष मागे आहे, दोघांमध्ये कुठलाच इंटरसेक्शन नाहीये. याच्यामध्ये त्या दोन रेषेमध्ये इंटरसेक्शन आहे, तो इंटरसेक्शन पॉइंट आहे. राईट. आणि त्याच्यातली पाचवी केस आता घेतो मी. याच्यातली पाचवी केस जेव्हा आपण घेऊ, या पाचव्या केसमध्ये पी इज अशा प्रकारची केस. राईट. आणि हे असं काहीतरी येतं तुमच्याकडं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे समजा. तुम्हाला दिलेल्या पीच्या किमती, मिळालेल्या सॉरी किमती एक आणि चार आहे. एक आणि चार म्हणजे ह्या एक पासून चार पर्यंत आहे. ही पी ची लाईन दाखवेल तुम्हाला संख्या रेषेवरती, आणि हे तुम्ही क्यू घेतलं ही चार पासून सात पर्यंत. समजा काय चालतं, हे तुमचं काय ही क्यूची लाईन. मी बघा तुम्हाला सांगितलं की ह्या जेव्हा तुम्ही उकल लिहिणार उकल काढल्याच्या नंतर त्या चढत्या क्रमाने लिहून घ्यायच्या. तिथं पेन्सिलनच करायचं काम ते. राईट. संख्या रेषेवरती दाखवता येतो ना सबकन, सेकंदात काम आहे फक्त. IBPS TCS पॅटर्नचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये एक तास वेळ लई दिले, जे काही वेळ दिला लई दिले, त्याच्यातलं पण अजून 5-10 मिनिटं कमी केला तर बरंच. मॅथ्सला तर वेळच लागत नाही. वेळ कुठं लागतो, रिझनिंग मध्ये पझलला लागतो, सॉल्व्ह करावं लागतं नंतर बस. बाकी कुठल्याच सिलेबस मध्ये वेळ नावाचा फॅक्टरच लागतो. तुमसे मिली नजर की मेरे होश उड गए असं तुमचं होतं. आणि आम्ही जेव्हा बघतो ना त्याच्याकडं, तर नजर नजर पे हाले दिले पता चलता है, आप हम पे है विदा हमको पता चलता है, असं वाटतं आम्हाला. हं? आम्हाला आनंद होतो एकदम बघितलं की उत्तर येतं. तर प्रॉपर टेक्निक म्हणता येणार नाही, प्रॉपर तुम्हाला नुसतं संकल्पना नाही, तर संकल्पनेला कमी वेळेमध्ये कसं अप्लाय करायचं हेही माहिती असलं पाहिजे. राईट. मग आता तुम्ही जर नीट बघितलं ना तर ह्याच्यामध्ये पण काय झालेलं आहे, एक रेष पुढे आहे एक रेष मागा आहे, तर याचा सुद्धा जो इंटरसेक्शन निघतो, एक समाईक भाग निघतो, बरोबर आहे की नाही, तो सुद्धा काय पॉइंट त्याचा ऍक्टिव्ह. असं काही नाही की कॉमन पॉईंट 5 आणि 4लाच निघतो ना, तुमचं काही सांगता येत नाही. मी घेतलेल्या एक्झाम्पल मध्ये कॉमन पॉईंट 5 आणि 4ला निघाले, कुठेही निघू शकतो. म्हणजे इंटरसेक्शन पॉइंट असेल तर तुम्ही काय करू शकतो, लेस दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं कन्फ्युजन काढू शकतो. अन्यथा एक रेष पुढे एक रेष मध्ये महाग आहे गॅप आहे चालतंय, आम्हाला इंटरसेक्शन काढ म्हणजे सॉरी काय म्हणता येते, कम्पॅरिझन करता येते. एक सहावी केस येते जी अत्यंत महत्वाची आहे बाबा. ती कुठली केस आहे सहावी, राईट, त्याच्यावरती आता बोलायला चालू. राईट. ते खूप महत्वाचं आहे. सहावी केस अशी आहे, आपल्याला एक ऑप्शन दिला जातो.
6वा पर्याय असतो कॅन नॉट डिटरमाइन. सांगू शकत नाही, मला सांगता येत नाही, अशी एक काय असते तिथं कंडिशन असते. मग ती कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये येते आपण आता त्याच्यावरती थोडं बोलू. राईट. मी तुम्हाला इथे एक लाईन दाखवतो, नंबर लाईन. आता मी नंबर देत बसत नाही. नंबर कशाला देत बसू. आता समजा एक तुमच्याकडे अशी लाईन आहे पीची. पीची लाईन आणि हे तुमच्यामध्ये अशी क्यूची लाईन आहे. ही क्यूची लाईन. राईट. क्यू इथे Q1 Q2 P1 P2 असं टाईप ते सोडून द्या. दोन मी पीची लाईन क्यूची लाईन त्याच्यावर दोन रूप दाखवले तुम्हाला. राईट. याच्यातली दुसरी केस आपण बघू. हे दोन, हे दोन, हे तीन, एक दोन तीन चार पाच सात, हे तिसरं असं असेल. राईट. तर याच्यामध्ये असं होऊ शकतं ना, की पी ची लाईन पुढे, ही इथली क्यू ची लाईन माग आहे. होऊ शकतं, काय न व्हायला काय झालं. राईट. तिसऱ्या याच्यामध्ये हे पूर्ण पी ची लाईन आहे. ही पूर्ण क्यू ची लाईन आहे आणि हे पूर्ण पी ची लाईन. होऊ शकतं ना असं पण. राईट. चौथा असं होईल का नाही. चौथी केस, चौथ्या केसमध्ये ते इथून इथपर्यंत आहे आणि हे असे इथून इथपर्यंत आहे. ही क्यू आहे की वरची पी होतो. राईट. तुम्हाला एक पाचवी केस दिली समजा. राईट. असं काही केसेस येतील समजा, तर तुम्हाला आणखी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, ही तुमची पी ची लाईन आहे समजा. ही पी ची लाईन आणि तुम्हाला ही क्यू ची लाईन दिली. असं काय एक 7-8 केसेस येते, जाऊ द्या. खूप काही जास्त आता बस झालं बस झालं. आता इथं शिकण्यासारखं काय आहे माहित आहे का, मला काय सांगायचं आहे. तर
हे इथं आहे सगळं. त्या दोघांमधला कॉमन इंटरसेक्शन जो येतो ह्या एक आकृतीचा, हा एवढा रेषाखंड आहे. हा एवढा भाग काय होतो कॉमन. इथल्या भागामध्ये हा एवढा भाग कॉमन. सॉरी सॉरी, कॉमन पोर्शन आपल्याला वरच्या लाईन सोबत घ्यायचं होतं. एकच मिनिट. या दोघांमध्ये कॉमन पोर्शन कुठला येतो? हा भाग कॉमन येतो म्हणे. इथं याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये हा भाग कॉमन पोर्शन आहे. हा भाग कॉमन पोर्शन आहे. इथं हा भाग कॉमन पोर्शन. इथं हा भाग कॉमन पोर्शन. तर नंबर लाईन वरती जेव्हा पी ची लाईन आणि क्यू ची लाईन काढायला त्याच्यामधला कॉमन पोर्शन जर लाईन राहत असेल, नोटेड पॉइंट काय असेल? कॉमन पोर्शन हा एक सेगमेंट तयार होत असेल, तयार होत असल्यास काय करताय करायची गरज नसते. रूट्स च कंपॅरिझन होत नाही. त्याचा आन्सर असतंय कॅन नॉट डिटरमाइन. त्याचं उत्तर काय असतं? कॅन नॉट डिटरमाइन असं असतं. काय शिकवलं तुला सांगतो बघ आता. सगळं एका ह्याच्यातच सांग. एक रेष पुढं एक रेष मागं, दोघांमध्ये कॉमन काहीच नाही. जी पुढं ती मोठी, जी लहान जी माग आहे ती लहान. खलास. राईट. एक रेष पुढं एक रेष मागं, पण दोघांमध्ये कॉमन पॉइंट आहे. पॉइंट. तर मग लेस दॅन ऑर इक्वल टू और ग्रेटर दॅन ऑर इक्वल. दोघही एकाच पॉइंटवर आहेत इक्वल टू, पण दोघांमध्ये एक सेगमेंट कॉमन राहत असेल तर कॅन नॉट डिटरमाइन. चॅप्टर्स फिनिश. एवढीच टेक्निक आहे याच्यामध्ये. दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाहीये. 5 ला 5 मिनिटं तेवढ्यावर समजतं. राईट. आता आपण जे काही शिकलंय त्याचं आपल्याला काही उपयोजन करता येते का आपण चेक करूया. राईट. तर आता या कन्सेप्ट वरती आपण काही प्रॉब्लेम्स घेण्याचा प्रयत्न करूया. राईट. तर मी पहिल्यांदा हा पहिल्या क्रमांकाच्या प्रश्नाला हातावरती घेतो. तर पहिल्या प्रकारचं जे इक्वेशन दिलेलं आहे, पी चा वर्ग ते प्लस 10p आहे. त्याला मी इकडे बोलवलं 10p प्लस 24 इक्वल्स टू 0. तर या पीच्या ज्या किमती आहेत त्या ज्या रूट्स येतात ते 6 आणि 4 असे. पीचे रूट्स काय येतील? 6 आणि 4 असे रूट्स येतील. राईट. हे पी इक्वल्स टू. पण आपल्याला मी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा लहान रूट घ्यायचा आणि नंतर मग मोठा रूट घ्यायचा असं सांगितलं. राईट. 4 आणि 6. मग आता क्यूच्या बाबतीमध्ये मला सांगितलेलं आहे की दुसरं दिलेलं आहे 2q² -12q +18 बरोबर 0 दिली. 2q² -12q प्लस दिलं. राईट. आणि मग आपण इथं असं करू शकतो q² -6q +9 बरोबर 0 याला सॉल्व्ह केलं. तर या क्यूच्या किमती काय झाल्या? तर क्यूच्या किमती 3,3 असं होत. वर्ग समीकरण जेव्हा सोडवतो आपण तेव्हा त्याच्या किमती काय आल्या? 3,3 अशा दोन आल्या किमती. राईट. तर क्यूच्या दोन किमती आल्या तर काय होतंय? आता याच्यात काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करण्याची आवश्यकताच नाही. आता मी नंबर लाईन वरती जातो.
ही पी ची लाईन कुठून 4 ते 6 आहे. 4 ते 6 ही पी ची लाईन. राईट. क्यू ची लाईन कुठे आहे माझी? 3 3 वरच आहे, म्हणजे हे माझा क्यू आहे, पॉइंट आहे. पी आणि क्यू मध्ये कोणी इंटरसेक्ट होतं का? कॉमन काही आहे का? काहीच नाहीये. क्यू इथंच सुरू झाला, इथंच संपला. पी एक सेगमेंट आहे, याच्यामध्ये कॉमन कोणी नाही. पुढं कोण आहे? पी आहे. जो कोणी पुढे आहे त्याच्याकडे मोठं, म्हणजे याचं उत्तर काय असेल? पी मोठा आहे कोणापेक्षा? पेक्षा. दिस इज आन्सर. कुठे आहे बघा? पी इज ग्रेटर दॅन क्यू. दिस इज ऑप्शन. याचं उत्तर काय असेल? पी मोठा आहे क्यू पेक्षा. आता काय होतं की तुम्हाला जेव्हा शिकवलं जातं तेव्हा असल्या प्रकारची उदाहरणं घेऊन तुमच्यावरती जादू केली जाते. कळ? आता यायला 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 कळ. खरे गोम कुठं आहे? कॅन नॉट डिटरमाइन. तुला कळलं पाहिजे. लेस दॅन ऑर इक्वल टू ची केस तुला कळली पाहिजे. आता हे कळलंच असेल. मी एवढ्या सुटसुटीने मी एवढ्या साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे की पॉईंट कॉमन, लेस दॅन ऑर इक्वल टू, सेगमेंट कॉमन, कॅन नॉट डिटरमाइन. विषयच संपला. राईट. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला हा एक प्रश्न दिलेला आहे. काय म्हणलेला याच्यामध्ये? पी चा वर्ग, दुसऱ्या प्रश्नाचं, अधिक 7p अधिक 10 बरोबर 0. तर पी च्या किमती काय येतील? -5 -2 अशा दोन किमती येतील. -5 -2 अशा दोन उकल येतील त्यांच्या. राईट. आणि पहिलं असं आहे की क्यू चा वर्ग प्लस क्यू -2 दिलेला आहे. राईट. तर क्यूच्या किमती या -2 आणि +1 अशा आलेल्या असतात. -2 +1 अशी त्याची किंमत आलेली असेल. राईट. आता आपल्याला संख्या रेषेवरती जायचंय. तर इथं -5 आहे, हे -2 आहे. -5 ते -2 पर्यंत कोणाची रेष आहे? ही पी ची रेष. क्यू ची रेष कुठे आहे? -2 पासून 1 पर्यंत आहे. या पॉइंट पासून इथपर्यंत. ही कोणाची रेष आहे? क्यू ची रेष. या दोघांमध्ये कॉमन पॉइंट कोण आहे? 2. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आणि पुढे कोण आहे? क्यू आहे. म्हणजे हा क्यू जो कोणी आहे तो मोठा आहे पुन्हा, किंवा बरोबर आहे कुणापेक्षा? पी पेक्षा. असं असेल, किंवा तुमच्या उत्तरामध्ये, उत्तर पर्यायामध्ये असंही असू शकतं. पी इज लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू. आता असं कुठं आहे? असं बघा, हे इथं आहे बघा. दिस इज आन्सर. आहे कडे क्यू मोठा आहे किंवा इक्वल आहे कोण असेल? हे असेल. राईट. म्हणजे मला काय सांगायचंय, जर तुमच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन पोर्शन निघत असेल तर दॅट विल गिव्ह यू अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑर लेस दॅन ऑर इक्वल. सेक्शन जर कॉमन लाईन निघत असेल तर यू कॅन नॉट डिटरमाइन. आणि जर काहीच कॉमन निघत नसेल तर लेस दॅन ऑर इक्वल. राईट. म्हणजे पॉइंट कॉमन चालतो, सेगमेंट कॉमन चालत नाही. राईट. आता याच्या पुढच्या उदाहरणामध्ये आपण असं बघूया. मला हे दिलेलं आहे पहिलं. काय दिलेलं आहे? पी चा वर्ग +8p आहे, तिकडे -8p +16 दिलेला आहे. तर मला ज्या काही पीच्या किमती निघतील माझ्या, त्या 4,4 अशा त्या असतील, त्या 4,4 अशा असतील. आणि या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मला जेव्हा 2 नंबर दिलेला आहे, 4q चा वर्ग -32q +64 इक्वल्स टू 0. ऑल कोइफिशियंट्स आर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे सगळे जे तिथं जे प्रत्यय आहेत त्याला काय म्हणतात? सहगुणक जे आहेत ते 4 भागेबल आहे. राईट. 4 भागून घेतलं मी. क्यू चा वर्ग -8q +16 बरोबर काय असेल? 0 असेल. मग काय होतं याचं पण? क्यूच्या किमती 4,4 आहे. जर तुम्ही संख्या रेषेवरती जर गेलात, पी ची सुरुवात 4 न झाली, 4 ला थांबली. राईट. हे 4 नावाचा पॉइंट आहे. क्यू ची सुद्धा किंमत 4 ला सुरू झाली, 4 लाच थांबली. तर याच्यातनं काय बोध होतो?
त्यांच्यामध्ये फक्त एकच पॉइंट कॉमन आहे, म्हणजे पी इक्वल्स टू काय असेल ते क्यू असेल. पी इक्वल्स टू क्यू कुठे आहे, दिस इज आन्सर. ते काय असेल, पी इक्वल्स टू क्यू असं झालेलं असेल. राईट. काही वेळच लागत नाही माहिती का ह्या गोष्टींना, हे अत्यंत सोप्या गोष्टी आहेत. आयबीपीएस टीसीएस पॅटर्नचं जे काही यश आहे, ते यश मिळवणं एक 8-10 दिवसाचं काम आहे त्या परीक्षेचं. ते 8-10 दिवसापेक्षा जास्तीचं काही अभ्यास त्याला आवश्यक नाही. असं जनरल असं खेळ, दररोज 2-2 घंटे एक चॅप्टर, दररोज 2 घंटे, सकाळी एक चॅप्टर, संध्याकाळी एक चॅप्टर, सकाळी एक चॅप्टर, संध्याकाळी एक चॅप्टर, 10 दिवस 20 चॅप्टर, सिलेबस खतम. पास होणं काहीच, म्हणजे पास नाही म्हणजे मेरिटला येणं पण काही अवघड नाही. तर जे काही तुमचं मेरिट लागणार स्टँड करणं काहीच अवघड नाहीये. मास्तर चांगला शोधला पाहिजे, तुम्हाला युट्यूबवर येऊन तमाशा करणारा पाहिजे तुम्हाला. राईट. त्याच्यानंतर इथं काय होतं, पहिलं काय दिलेलं आहे, 2p² 12p + 16 = 0 दिलेला आहे. 2 न भागलेला p² अधिक 6p + 8 = 0 झालं. याचे उकल काय पडते, p = -4 - 2. राईट. इथं काय होईल, दुसरं काय दिलेलं आहे, 2q² 14q + 24 = 0. राईट. या केसमध्ये q² बरोबर अधिक, सॉरी, हे 7q + 12 असं होईल. त्यांच्या उकल -4 -3 अशा झालेल्या असतात. कोणाला हे क्यू. राईट. आपण त्यांचं डायग्राम काढू. काय होतो, हे पी ची किंमत, हे -4 - 2, हे -4, हे -3, हे -2. इथून पी चालू झालं, -2 पर्यंत गेलं. राईट. ओके. आणि मग या ठिकाणी काय होईल, -4 -2 आलं. आता हे क्यू ची किंमत -4, हे पी ची लाईन झाली, -4 -3 आलं. आता इथं याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनच दिसत नाहीये कॅन नॉट डिटरमाइनचा. तुम्ही कन्क्लुजनच काढू शकत नाही, कारण काय होतं, एवढा पोर्शन जो आहे त्याच्यामधला, तो काय झालेला आहे, कॉमन झालेला आहे. राईट. याच्यातले 2 रूट्स, एक ह्या पीच्या, सॉरी, क्यूचे 2 रूट्स जे आहेत ते पीच्या एका रूट पेक्षा कशा आहेत, लहान आहेत, आणि दुसऱ्या रूट पेक्षा कशा आहेत, मोठे आहेत. अशा केसेसमध्ये आपल्याला वर्कआउट करता येतं नाही. 1 मिनिट, टायपिंग मध्ये काही मिस्टेक झाली का चेक करतोय. 2p² 12p + 16 = 0. 2q² अधिक 14q + 24. राईट. तर काय आहे याचं, काय झालं असेल, 21. इथं ऑप्शन नाही दिलंय. याच्यामध्ये कॉमन पोर्शन काय निघतो तुमचा, हा एवढा लाईनचा भाग निघतो. तर याचा आन्सर लिहा, कॅन नॉट डिटरमाइन असेल. काय होतं, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, ते कॅन नॉट डिटरमाइन आहे. का नाही होत बघा, कारण आता इथला इथला जो -2 आहे, याच्या सोबत तुलना करताना हे लहानच आहे, हा लहानच आहे. राईट. इथं इक्वल टू असेल, पण आणि इथं मोठं असेल, तर लहान पण आहे, मोठं पण आहे, इक्वल पण आहे, म्हणजे काहीच कन्क्लुजन काढण्यासाठी तुम्हाला चान्सच नाही. तेवढं माहिती, आतमध्ये घुसूच नको. परीक्षा तुमच्या तोंडावर आहे.
मला काही नसते. मला रात्री जरी उद्या सकाळी पेपर असला, मी रात्री अभ्यास करत बसलो तरी मी अभ्यास इन डेप्थच केला असता. तर हे याला असं लक्ष आहे, कॉमन पोर्शन लाईन आहे, कॅन नॉट डिटरमाइन, तोच शकत कंपॅरिझन असतो, राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, हे 4Q चा वर्ग h अधिक 8Q बरोबर 4Q प्लस 8. आता हे 4Q इकडे घेतलं, 4Q चा वर्ग ह्याला इकडे बोलवलं, 4Q मायनस 8 बरोबर 0. आता याला 4 न भाग जातो, तर भाग देऊन घेतो मी. Q चा वर्ग प्लस Q मायनस 2 बरोबर 0. राईट. याचा आन्सर काय होईल? -2 प्लस 1 असं आहे. हे कोणाचं झालं? उकल क्यूच्या झालं, राईट. आता इथं काय, पी चा वर्ग 9P इक्वल्स टू 2P मायनस 12. त्याला इकडे बोलवलं, पी चा वर्ग प्लस 7P प्लस 12 बरोबर 0. राईट. आता याचे काय पडतील उकल? पी बरोबर -4 आणि -3 अशा दोन उकल पडतील. पी बरोबर -4 आणि -3 अशा दोन उकल पडतील. आता मी नंबर लाईन वरती जर गेलो, तर हे -4 हे -3, त्याच्यामध्ये काय झालं, हे मला पी भेटलंय. नंबर लाईन वरती आलो क्यूच्या बाबतीमध्ये, हे -2 आणि इकडे +1 आहे, त्याच्यामध्ये हे क्यू भेटलं. आता दोघांच्या मध्ये कॉमन काहीच नाहीये. कॉमन काही पोर्शन आहे का? नाहीच. कॉमन काहीच बिघडत नाही दोघांचं. पी इकडे आहे, क्यू तिकडे आहे, दोघांची गाठभेट नाही, ओळख नाही, काहीच नाही, राईट. तर आणि पुढं कोण आहे? तर याच्यामध्ये पी लहान आहे क्यू पेक्षा, असं उत्तर असेल. तर क्यू कडे भो, पी कडे टुचू, क्यू कडे भो, पी कडे टुचू, डिसी झालं, राईट. तर याचं उत्तर काय असेल? हे असं असेल. कळतंय? त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये आपण असं म्हणू शकतो का, हे 2P चा वर्ग अधिक 40 बरोबर 18P असा आहे. ओके. मग याला आपण असं घेऊ, 2P चा वर्ग -18P प्लस 40 बरोबर 0. त्याला इकडे बोलून घेतलं. मी याला असं लिहू का, पी चा वर्ग -9P प्लस 20 बरोबर 0. याचं काय होईल? 5 आणि पी बरोबर 4 आणि 5 असे दोन अवयव पडले. पीचे फॅक्टर्स काय पडले? 4,5 असे दोन फॅक्टर्स पडले त्याचे. आता या ठिकाणी हा पहिलं झाल्याच. हे दुसरं काय होईल? क्यूचा वर्ग -13Q प्लस 42 बरोबर 0. क्यूचा वर्ग -13Q प्लस 42 बरोबर 0 असं आलं. आता ते 42चे फॅक्टर्स काय पडतील? क्यू बरोबर, जे फॅक्टर्स पाडत बसण्यात मजा नाहीये, त्याचे रूट्स काय पडतील? 6 आणि 7 असे रूट्स पडतील. 6 आणि 7 असे दोन रूट्स तयार होतील त्याचे. 6 आणि 7 रूट्स असे तयार झाले, तर याच्या बाबतीमध्ये काय होतं बघा, एक नंबर लाईन आहे, हे 4 आहे, हे 5 आहे. 4 आणि 5च्या मध्ये कोण आहे? हे पी ची लाईन. हे 6 आहे, हे 7 आहे. तर त्यांच्यामध्ये कोणाची लाईन आहे? क्यू ची लाईन. कोणाची लाईन आहे? क्यू ची लाईन. आता क्यू ची लाईन 6-7च्या दरम्यान आहे. याच्या दोघांमध्ये कॉमन कोणी आहे का? कोणीच नाही आहे. कॉमन पोर्शन काहीच नाही दोघांच्या पोर्शन मध्ये. समोर कोण आहे? क्यू. जो कोणी समोर असेल तो मोठा असेल, म्हणजे याचा आन्सर काय असेल? पी इज लेस दॅन क्यू असं असेल. पी इज लेस दॅन क्यू कुठं आहे बघा? क्यू मोठा आहे पी पेक्षा, किंवा पी लहान आहे क्यू पेक्षा, अशा प्रकारचं काय असेल तर काय म्हणतात त्याला, कन्क्लुजन असेल किंवा त्याचं ते उत्तर असेल, राईट. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? देर आर टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, सॉल्व दिस इक्वेशन्स अँड फाइंड द रिलेशन्स बिटवीन पी अँड क्यू असं. आणि दोन वर्ग समीकरणं दिलेली आहेत, राईट. तर त्यांचे जे काही रूट्स मिळतील पी आणि क्यू, त्यांच्या त्याच्यामध्ये तुलना करा. तेच अर्थ आहे ह्याच्या, ह्या इंग्रजी सोबत हे इंग्रजी वाचून काही छाती पडून घेऊ नको, कळ? समजतंय? प्रश्न इथंच सेम प्रश्न आहे. काय दिलेलं आहे? पी चा वर्ग -10P
प्लस 21 बरोबर 0 आले. याचे आन्सर्स काय होतील? 7 आणि 3 आणि 7 असं दोन त्याचे रूट्स येतील पीचे. पीचे रूट्स किती आले? 2 आले. 3 आणि 7 असा. पीचे रूट्स किती आले? 3 आणि 7 आले. राईट, तुम्हाला रूट्स काढता येतात असं मला कन्सिडर करावंच लागेल. कळलं? तर आणि क्यूच्या बाबतीमध्ये क्यूचा वर्ग मायनस 10 क्यू अधिक 24 बरोबर 0 असा आहे. तर साइन चौक 24 पण आणि बारदोरी 24 पण. तर साइन चौक 24 इज फिजिबल फॉर मी. याचे काय होतील? 4,6 असं होईल. 4,6 असं त्याचं काय असेल? फॅक्टर्स असतील. ओके, तर 6 4 10 मायनस आहे, साइन चौक 24 बरोबर आहे. मग आता हे काय होतं? एक नंबर लाईन वरती जर गेलो मी, तर हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7, 8 पर्यंत गेलं, तर हे 3 पासून 7 पर्यंत ही लाईन पी ची आहे आणि क्यू ची लाईन जी आहे ती 4 पासून 6 पर्यंत. कळतंय? इथं जर बघितलं या रूटच्या याच्यासोबत तुलना केलं तर लहान आहे, याच्यासोबत तुलना केली तर मोठी आहे, म्हणजे कन्क्लुजनच काढू शकतो. आणि इथं बघितलं तर इक्वल टू पण. तर यांच्या दोघांच्या मध्ये हा एवढा सेगमेंट काय होतो तुमचा कॉमन निघतो. सेगमेंट कॉमन निघाला, सेगमेंट कॉमन जर आला तर त्याचं उत्तर कॅन नॉट डिटरमाइन असतं. कॉमन पॉइंट असेपर्यंत ठीक आहे, कॉमन काहीच नसलं तरी ठीक आहे, पण कॉमन पोर्शन जर एक मोठं बल्क लाईन निघत असेल तर त्याचा आन्सर कॅन नॉट डिटरमाइन असेल. कशातला असेल? कॅन नॉट डिटरमाइन असेल. काय बोलतोय कळतंय? त्याचा आन्सर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन असेल. राईट, मग त्याच्या पुढं हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे पहिले इक्वेशन? पीचा वर्ग मायनस 7p अधिक 10 बरोबर 0 दिला. सॉल्व्ह करता येत आपल्याला याला. कशा पद्धतीनं सॉल्व्ह होईल? मायनस हे 7 5 दोन्ही, हे -5, हे -2, हे पी बरोबर. राईट, सॉरी 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 सॉरी, हे 5 आणि 2 एक्सट्रीम सर. पी बरोबर 5 आणि 2. राईट, आणि इथं क्यू बरोबर काय होईल? क्यूचा वर्ग अधिक 10 क्यू हे 24 बरोबर 0 आले. राईट, साइन चौक 24, तर हे 6 आणि 4, साइन चौक 24 आले. क्यू क्यूची किंमत काय आली? साइन 4 म्हणजे इथं पहिल्यांदा लहान आणि मोठा नंतर लिहितो. राईट, काय अडचण आहे? ओके, मग अपडेट सुद्धा त्याच्या नंबर लाईन वर जर गेलो मी, 2 5 लिहून घे. 2 3 4 5 6 7. आता हे 2 ला चालू होतं आणि कुठे जाऊन थांबतं? 5 ला थांबते. ही पी ची लाईन. आणि क्यू ची लाईन कुठे चालू होते? 4 ला चालू होते आणि 6 वर जाऊन थांबते. त्या दोघांमध्ये कॉमन पोर्शन बघा. या दोघांना हा एवढा कॉमन पोर्शन. कॉमन पोर्शन एक सेगमेंट निघते. कॉमन पोर्शन काय निघते? सेगमेंट निघते. सेगमेंट, कॉमन पोर्शन सेगमेंट आला की डोक्याला ताण द्यायचा नाही. दॅट इज कॅन नॉट डिटरमाइन. त्याचं उत्तर काय असेल? उत्तर काढू शकत नाही. राईट, त्याच्यानंतर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत. पर काय काय दिलेत? पी चा वर्ग -12p, तर पी बरोबर 4 आणि 8 अशा काय होतील? फॅक्टर्स पडतील. 4 8 32. राईट, आणि क्यू चे काय फॅक्टर्स पडतात? हे पहिलं झालं. हे क्यूचा वर्ग 10 क्यू प्लस 24, तर क्यू बरोबर 4 आणि 6 असे पडते. किती पडतील? 4 आणि
6 असे फॅक्टर्स पडतील त्याचे. आता नंबर लाईन वरती जर गेलो आपण, तर पी ची लाईन 4, 5, 6, 7, 8 ही माझी पी ची लाईन असेल 4 ते 8. आणि क्यू ची लाईन माझी किती असेल 4 ते 6. या दोघांमध्ये हा सेक्शन एवढा कॉमन, सेगमेंट पोर्शन कॉमन आहे दोघांमध्ये. दोघांमध्ये सेगमेंट पोर्शन जर कॉमन असेल तर त्याचा आन्सर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन असेल. त्याचा आन्सर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन असेल. कळतंय? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये हे पी चा वर्ग -2 पी -15 बरोबर, राईट. तर पी बरोबर काय याचा आन्सर? हे -5, हे 5 -3 +5 असं आन्सर यायचं, राईट. -3 +5 असा आन्सर यायचं. हे काय झालं तुमचा? हे पहिला आन्सर, पहिल्याचे फॅक्टर्स आहे, राईट. आणि हा दुसरा जो कोणी आहे, कोण आहे तो? क्यूब चा वर्ग -4 क्यू -12 बरोबर 0, राईट. ह्याचे फॅक्टर्स काय पडले? -2 +6, राईट. -2 +6 असे फॅक्टर्स. आपण याच्यावरती काम करू. याची -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. -3 पासून चालू होता आणि 5 पर्यंत आहे, हे एवढा पोर्शन कोणाचा आहे? पीचा आहे. क्यूचा -2 पासून चालू होते 6 पर्यंत, राईट. 4 -4 -12 -2 बरोबर आहे, -15 बरोबर, राईट. या दोघांमध्ये परत एवढा पोर्शन कॉमन. सेगमेंट पोर्शन कॉमन आला की आन्सर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन. सेगमेंट पोर्शन कॉमन आला की त्याचं उत्तर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन असेल. दिमाग को ताने नहीं लेने का भाई. पटकन आलेले रूट्स नंबर लाईन वरती प्रेझेंट करायचे, लहान्याकडून मोठ्याकडे, लहान्याकडून मोठ्याकडे बघायचं, विषय संपला. उघड टेबल तयार कर, असं टेबल तयार करून इकडे पी चे रूट्स लिही, इकडे क्यू चे रूट्स लिही, असं ह्या मेथडनं जाऊ नको. कोणी सांगितलं असेल तरी त्याच्या नादाला लागू नको, त्याच्याने नाश होतो, राईट. मग याच्या पुढं एक असं दिलेलं आहे, -p चा वर्ग -14p -45 बरोबर 0. म्हणजेच काय? पी चा वर्ग -14p + 45 बरोबर 0. काय टेन्शन? 9×5 = 45. तर पी बरोबर काय असेल? 5 आणि 9 असेल या पीची किंमत. पीची किंमत काय झाली? 5 आणि 9 असेल. आता क्यूच्या किमतीच्या बाबतीमध्ये मी इथं आलो क्यूच्या बाबतीमध्ये 2q चा वर्ग -28q + 90 बरोबर 0 दिला. दोन्ही भागाकार करून. कारण काय होतं की मिनिमम लेवलला जाऊन त्यांचे सहगुणके परस्परांचे सहमूळ संख्या असल्या, जे कोप्राईम नंबर्स असले की त्याचं फॅक्टरायझेशन करणं इझी. त्यांच्यामध्ये जर परस्परांशी काहीतरी कोप्राईम म्हणजे काय म्हणतात, कुठला तरी कॉमन फॅक्टर निघतो, त्या केसमध्ये मग ते सॉल्व्ह करणं टिपिकल होतं. मग मी तर काय करतो, क्यूचा वर्ग 14q 45 बरोबर 9×5 = 45. इथं सुद्धा तेच होतं. हे दोन्ही इक्वेशनचे रूट्स कसे असतील? समान असतील. क्यू बरोबर काय असेल? 5 आणि 9. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं अशी गल्लत होऊ शकते, ह्याचे 2 रूट्स आणि ह्याचे 2 रूट्स सारखे आहेत. अरे सारखे नाही आहेत ते, बघण्या. काय होतं बघ, बऱ्याच मास्तरांनी पण सांगितलं असेल पी बरोबर क्यू येतं म्हणून, किंवा पी, राईट. इथं काय होतं, हे 5, 6, 7, 8, 9 ही माझ्या पी ची लाईन आहे, 5 ते 9 पर्यंत.
आणि माझ्या क्यूची पण लाईन काय 5 ते 9 पर्यंतच आहे. आणि ह्या दोघांमध्ये कॉमन पोर्शन काय एक सेगमेंट आहे. कळतं? परत पोर्शन कोण कॉमन आहे, परत त्यांच्यातला कॉमन पोर्शन सेगमेंट आहे. आन्सर काय असेल, कॅन नॉट डिटरमाइन असेल. त्याचं उत्तर काढता येणार नाही हे त्याचं उत्तर असेल. समजतं का? म्हणजे नाहीतर इक्वल टू वगैरे आहे, इथं खरं तर मी द्यायला पाहिजे होते एक ऑप्शन असं इक्वल्स टू क्यू असं जर दिलं असतं ना, तर मला वाटतं अख्खा इंडिया, अर्धा इंडिया इक्वल्स टू क्यू लिहिला असता या चॅप्टर मध्ये. अरे असं लक्षात ठेव ना, भूतिकरा लक्षात ठेव. एक पुढं, जो पुढं तो मोठा. कॉमन पॉइंट कंपॅरिझन मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू. कॉमन पोर्शन सेगमेंट कॅन नॉट डिटरमाइन. समजते का नाही? राईट. मग त्याच्यानंतर तर दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिले. दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. परत तेच आहे. कुठले कुठले दिले? 3p चा वर्ग 5p प्लस 5 बरोबर 0. राईट. 3p चा वर्ग 5p अधिक 5 बरोबर 0 दिलं. तर b चा वर्ग काय होतो? 5 चा वर्ग 25. 4ac म्हणजे 5 ते 15 चूक 60. 25 मधून 60 गेले मायनस येईल. डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह येतो. डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची जी किंमत आहे ती निगेटिव्ह येते. ही निगेटिव्ह आले की याचे रूट्स कसे आहेत? रूट्स आर इमॅजिनरी येते. याचे रूट्स जर इमॅजिनरी आले तर इमॅजिनरी रूट्सचं मी कंपॅरिझन रिअल नंबर सोबत करू शकत नाही. त्याचं कॅन नॉट लेटर आहे. बाकीचं मी याला सॉल्व्ह करतच बसत, पण केलं तरी काय फरक पडणार आहे? क्यूबचा वर्ग मायनस 4q मायनस 12 काय होईल? राईट. 6 दोन्ही 12 मायनस 6 प्लस म्हणजे हे क्यू बरोबर -2 प्लस 6 असं. इकडले रूट्स हे रिअल आहे आणि ह्याचे इमॅजिनरी आहे. रूट रिअल आणि इमॅजिनरीचं कंपॅरिझन कसं करणार? राईट. तर ह्याचा आन्सर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन. कारण कॉम्प्लेक्स ही √-1 ची किंमत अजून काढायची, आपण काढलो नाही गणितामध्ये. या गोष्टीची किंमत अजून निघालेली नाही. त्याची किंमत निघाली नसल्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत याची तुलना करता येणार नाही. राईट. त्याच्या पुढं p चा वर्ग -8p प्लस 15 असं दिलेलं. राईट. तर p चा वर्ग -8p प्लस 15 बरोबर 0 दिला. याचे रूट्स काय होतील? p बरोबर 3 आणि 5 असे रूट्स पडतील. राईट. आणि क्यूचं काय दिलेलं आहे? क्यू स्क्वेअर प्लस 8q प्लस 12 इक्वल्स टू दिले. राईट. तर क्यूचे रूट्स काय पडले? -6 -2 पडले. राईट. क्यूचे रूट्स काय आले? -6 -2. मग आता मला सांग, याच्यामध्ये तुला लक्ष देतं का सोनिया? हे बघ, हे -6 -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5. -6 ते -2 कोण आहे? हे तुझा क्यूब आहे. 3 ते 5 कोण आहे तुझा? हा पी. आता याच्यामध्ये कॉमन पोर्शन काही आहे का? काहीच नाही. म्हणजे कंपॅरिझन करू शकतो. कॉमन पोर्शन सेगमेंट नाही आला पाहिजे. कॉमन पोर्शन पॉइंट असला तरी चालतो. आता त्याच्यामध्ये पुढं कोण आहे? हे पी मोठा आहे कोणापेक्षा? क्यू पेक्षा. काय असेल त्याचं उत्तर? हे असेल. काय बोलतो कळतं का नाही? राईट. त्याच्यानंतर there are two quadratic equations. Solve these equations and find the relation between them p and q असं म्हटलं आहे. राईट. मग काय काय होऊ शकतंय? हे p चा वर्ग -5p अधिक 4 बरोबर 0. तर p ची किंमत काय होते? 1 आणि 4 अशी होते. p ची किंमत काय झाली? 1 आणि 4.
आणि इथं काय होतं, क्यू ची किंमत क्यू चा वर्ग प्लस 5Q -6 बरोबर 0. क्यू ची किंमत काय होईल, -6 प्लस 1, -6 प्लस 1 झालेली असेल. कोणाची किंमत होईल, ही क्यू ची किंमत असेल. ओके. आता मी याची नंबर लाईन वरती कंपॅरिझन, कुठून काढायचे मला पॉइंट्स, -6 पासून, -6 -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 बस झाली, राईट. -6 ते 1 आणि हे 1 ते 4, राईट. हे -6 1 ते 4 कोण आहे, पी आहे, हे क्यू आहे. दोघांमध्ये पॉइंट कॉमन, म्हणजे क्यू च्या पुढे कोण आहे, पी. कॉमन पॉइंट असल्यामुळे क्यूला टुच्चू असलेलं, पी कडे तोंड असलेलं, लेस दॅन ऑर इक्वल टू असलेलं, दिस इज ऑप्शन. इथे कॉर्डिनेट डिटरमाइन करण्याचा प्रश्नच येत नाही. का नाही येत, तर इथं काय निघतो, पॉइंट, एक पॉइंट कॉमन निघतो, तर त्याचं उत्तर देता येतं, त्याचं उत्तर कॅल्क्युलेट करता येईल. राईट. त्याच्या पुढच्या उदाहरणामध्ये पी चा वर्ग बरोबर पी चा वर्ग -361 बरोबर पी बरोबर काय होईल, हे 361 होईल. तर पी ची जी किंमत आहे ती +-19 असेल, म्हणजे पी ची एक किंमत -19 असेल आणि ही +19 असेल. आता इथं काय होतं, क्यू चा वर्ग -40Q +399 बरोबर 0, राईट. इथं त्यांच्या किमती, क्यूच्या किमती ह्या 19 आणि 21 अशा दोन असतात. तुमच्या किमती किती असतील, 19 आणि 21 अशा दोन किमती असतील. आता याच्यामध्ये तुझ्या लक्षात येतं का, आता मी नंबर लाईन काढत नाही, -19 पासून +19 पर्यंत, -19 टू +19 कोण असेल, टी असेल. तर तुमच्यापैकी काही जणांना कुठं परीक्षेत वेळ असते ना, म्हटलं कुठं काढावं असेल वाटत असेल, काढू नको, मी पण काढत नाही. क्यू कुठून आहे माझं, 19 पासून 21 पर्यंत. कॉमन पोर्शन काय आहे, लाईन. हे पी आहे, इकडे क्यू आहे, कोण आहे पुढं, कोण आहे, क्यू आहे, मोठा आहे. कॉमन पॉईंट कोण आहे, इक्वल. पॉईंट आहे काय झालं, इक्वल. पी ला टुच्चू क्यू ला थोपू, पी ला टुच्चू क्यू ला थोपू, दिस इज आन्सर. समजतंय. तर मला वाटतंय ते तुम्हाला जमत असेल, राईट. तर आता याच्या आणखी एक पुढचं घेऊ. हे -पी चा वर्ग +529 दिलाय बघा, काय होईल हे, -पी चा वर्ग +529 बरोबर 0. दिस इज फर्स्ट इक्वेशन. I can write this p square equals to p square -529 बरोबर 0. p स्क्वेअर बरोबर किती आलं, 529 आलं. सो p इक्वल्स टू +or -23 आलं. p ची किंमत काय असेल, -23 ते 23 असेल. मी इथं याला असं लिहू का, 2Q चा वर्ग बरोबर 1058. क्यू चा वर्ग बरोबर काय असेल, 529 झालं. क्यू बरोबर काय आलं, +or -23 आलं. म्हणजे क्यूच्या किमती काय झाल्या, -23 +23 आलं. तुमच्यापैकी असंख्य जणांना असं वाटू शकते की पी इक्वल्स टू क्यू आहे, पण नाहीये ते. क्यूची किंमत लाईन जी आहे ती -23 ला चालू होते आणि +23 ला जाऊन थांबते. ही कुणाची लाईन आहे, पी ची. क्यूची सुद्धा लाईन -23 ला चालू होते, +p ला 23 ला जाऊन थांबते. दोघांमध्ये कॉमन पोर्शन एक सेगमेंट आहे. दोघांच्या मध्ये रस्ता तयार होत असेल की विषय संपला. दॅट इज कॅन नॉट डिटरमाइन. त्याचा आन्सर मी काढू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. राईट. कंपॅरिझन करता येत नाही त्या केसमध्ये.
एवढंच लक्षात ठेवायचं, ही रेष आणि ही रेषच्या मध्ये रस्ता तयार व्हायला लागला की मला काही सुधारणार नाही. राईट. मग त्याच्या पुढचं काय होतं, हे एक दिलंय बघा, 5p² मायनस 120p प्लस 720 बरोबर काय असेल 0. 5 ने डिवाइड केलं, मायनस 24p हे प्लस काय आलं 144 बरोबर काय आलं 0 आलं. तर पी बरोबर काय असेल 12 12 असेल. पीच्या किमती काय झाल्या, दोन पण पीच्या किमती या 12 12 झालेल्या आहेत. राईट. मग आता इथं आपण हे माझं पहिलं इक्वेशन. इथं काय दिलेलं दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3q मायनस 16 क्यूबचा वर्ग भागिले 8, या 8ने इकडे भागून घेतला, गुणाकार करून घेतला, 24q 128 क्यूबचा वर्ग आलं, क्यूबचा वर्ग मायनस 24q प्लस 128 बरोबर काय आलं 0 आलं. क्यूबचा वर्ग. राईट. आता याचे मला फॅक्टर्स घ्यायचे आहेत. फॅक्टर्स काय पडतील माझे 16 आणि 8 असे पडतील. क्यू बरोबर काय झालं 16 आणि 8 आणि 16. आता याची मी जेव्हा लाईन ड्रॉ करायला घेईल मी, क्यू ची लाईन 8 ला चालू होईल आणि इकडं कुठे येऊन थांबल ती 16 वर येऊन थांबेल. आणि माझ्या पीचं काय होईल, एक क्यू ची लाईन आहे, पी ची लाईन माझी इथं मध्येच असेल, कळलं 12 12 वर असेल. या 8 सोबत कंपॅरिझन केलं तर पी लहान आहे, पी मोठा आहे, याच्यासोबत केलं तर लहान आहे. मोठं लहान दोन्ही सायमल्टेनियस, म्हणजे हा जो इंटरसेक्शन निघतो या दोघांमधला, त्या दोघांच्या अंतकरणात आहे, म्हणजे एक रस्ता कॉमन निघाल्यासारखा निघतो. म्हणजे याचा आन्सर सुद्धा काही कॅन नॉट डिटरमाइन. जर याच्या व्हॅल्यूज क्यूच्या 12 ते 16 असतील तर कंपॅरिझन करता आलं असतं, किंवा 8 ते 12 पर्यंत जरी असतील तरी मला कंपॅरिझन करता आलं असतं. राईट. पण ते त्या 12ला क्रॉस करून पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळे मला कंपॅरिझन करता येणार नाही. याचा आन्सर कॅन नॉट डिटरमाइन असेल. राईट. इथं दिलेलं नाही ऑप्शन, कॅन नॉट डिटरमाइंड असेल. त्यांना या ठिकाणी इक्वेशन तयार करत असताना त्यांच्याकडनं एक छोटीशी मिस्टेक झाल्याचं लक्षात येत आहे. त्यांना अपेक्षित असं होतं की याचे सुद्धा 12 आणि 12 असे काय यायला पाहिजे, तो रूट्स यायला पाहिजे. ते जमलेलं नाही त्यांना. अपेक्षित मला वाटतं के इक्वल्स टू पीचं अपेक्षित असावं. राईट. ठीक आहे, जाणे दो. पण जी परिस्थिती आहे या दोन समीकरणांची, त्या परिस्थितीवरनं त्याचा आन्सर काय असेल कॅन नॉट डिटरमाइन असेल. राईट. त्याच्या पुढच्या समीकरणांमध्ये पी चा वर्ग मायनस 17,161 बरोबर 0 दिलेला आहे. तर पी चा वर्ग बरोबर 17,161 दिले. पी चा वर्ग बरोबर काय होईल, एकक स्थानी 1 आहे, एकक स्थानी 9 आहे, 171 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या ही काय असेल 13 असेल. 13 169च्या खूप जवळ असल्यामुळं याचं 139 असं प्लस मायनस 139 त्याचं वर्गमूळ असेल. राईट. एकच मिनिट. 131 वर्गमूळ असतं त्याचं, सॉरी. राईट. त्याचं वर्गमूळ किती असेल 131 असेल. 169चा खूपच जवळ आहे ना 71, म्हणून ते लहान संख्या आहे. 131 म्हणजे याचं काय झालं, हे प्लस मायनस 131 असं होईल. तर पीच्या दोन किमती असतील, मायनस 131 आणि प्लस 131 अशा दोन किमती असतील. आता हे क्यूचा वर्ग प्लस 17,161 बरोबर 0 दिलाय. क्यूचा वर्ग बरोबर मायनस 17,161 आहे. तर क्यूचा अंडर रूट प्लस मायनस मायनस ऑफ 17,161 हे कॉम्प्लेक्स इमॅजिनरी नंबर आहे.
आणि या इमॅजिनरी नंबरचं इकडल्या रिअल नंबर सोबत मी काय करू शकत नाही, कम्पॅरिझन करू शकत नाही, याची व्हॅल्यूच काढता येत नाही. कुठल्याच निगेटिव्ह संख्येचं वर्गमूळ काढता येत नाही. मग याचा आन्सर काय असेल? कॅन नॉट डिटरमाइन, असं त्याचं आन्सर असेल. राईट. तर असं इतकं सोपं, पण सोपं कधी? जर तुम्हाला त्या वर्ग समीकरणांच्या उकली या वेगात घेता येत असतील तर. समजतंय? आणि कंपॅरिझन करण्यासाठी जी टेक्निक लागते, हे बघ, उकल तर तुम्हाला शिकवलंच असेल, जिथं कुठे तुम्ही वर्कआउट करताय तिला सर मी तुम्हाला सांगितलंच असेल, किंवा तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत त्याच्यातून तुम्ही वर्कआउट केलंच असेल. फक्त कंपॅरिझन करण्याची जी स्किल लागते ते सांगण्याचा प्रयत्न मी केला या लेक्चरमध्ये. राईट. तर हे नीट बघा, याच्यावरती प्रश्न आले तर तुमचं कल्याण होऊ शकतं. या लेक्चरला आपण इकडं थांबूया. इथून याच्या पुढच्या लेक्चरमध्ये एखादा आणखी नवीन टॉपिक घेऊन तुमच्या भेटीला तुम्ही. प्रेम आणि स्नेह असावं. थँक्यू.